प्रॅक्टिस सेट 5.1 मधला क्वेश्चन आहे हा. 2 पॉइंट दिलेले आहेत. क्वेश्चन आहे फाइंड द डिस्टन्स. या 2 पॉइंट्स मधला तुम्हाला काय करायचंय, डिस्टन्स काढायचा आहे. मग डिस्टन्स काढायच्या आधी आपण याला x1 y1 मानायचं, याला x2 आणि y2 मानायचं. आणि मग आपल्याला एक डिस्टन्स फॉर्म्युला आहे, तुम्हाला सगळ्यांना तो माहिती आहे 10वी वाल्यांना. त्या डिस्टन्स फॉर्म्युल्याचा उपयोग करून हे गणित आपल्याला सोडवायचं. मग मी इथं लिहिलं बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला काय आपला, डिस्टन्स AB इज इक्वल रूट मध्ये x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. तर बघा हा फॉर्म्युला आहे. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय करायचे, जे डिजिट्स आहेत ते ठेवायचे आहेत आणि पुढं सोडवत जायचे. इक्वलच्या खाली इक्वलचं साइन, हे रूट आहे तसं, हे ब्रॅकेट x2 आपला किती आहे 4 मायनस x1 किती आहे 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये y1 किती आहे 1 सॉरी y2 आणि मायनस y1 किती आहे 3 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. काय केलं आपण, फक्त फॉर्म्युल्यामध्ये जे डिजिट्स होते ते डिजिट्स मानून घेतले. आता पुढे पुन्हा परत हे रूट टाकून घेतलं. 4 मधनं 2 गेले, राहिले किती 2, 2 चा स्क्वेअर प्लस आता 1 मधनं 3 जात नाही, मग आपण 3 मधनं 1 मायनस केले तर काय येणार आन्सर -2 त्याचा स्क्वेअर इज इक्वल परत रूट मध्ये 2 चा स्क्वेअर 4 प्लस इथं पण मायनस जरी असेल तरी त्याचा स्क्वेअर मात्र पॉझिटिव्हच येतो. परत 2 चा स्क्वेअर किती 4 आणि 4 किती झाले 8. आता काय करायचं आपल्याला, ह्याचे फॅक्टर्स काढायचे आहेत. जर फॅक्टर्स पडत असतील तर काढायचे, नाही तर असं आन्सर ठेवलं तरी चालतं. मग 4 2 जा 8. आता फॅक्टर्स असे शोधायचे, असा टेबल शोधायचा की ज्यामध्ये एक जो डिजिट आहे तो स्क्वेअर असला पाहिजे. मग हा 4 कितीचा स्क्वेअर आहे 2 चा, ते 2 मी बाहेर काढणार आणि आतमध्ये हे 2 लिहिणार रूट मध्ये. म्हणजे हा A आणि B हे जे पॉइंट्स आहेत त्या पॉइंट्स मधला जो डिस्टन्स आहे तो किती आलाय. मग आपण इकडे लिहू डिस्टन्स A, B इज इक्वल टू रूट 2. तर हे त्याचं फायनल आन्सर आलेला आहे. तर अशा प्रकारे हे गणित आपण सोडवलेलं आहे. प्रत्येक गणिताला कोणते ना कोणते सूत्र आहेत, ते सूत्रांवरती हा सगळा खेळ आहे. सूत्र तुम्हाला लक्षात असायला पाहिजे.